पाठ तिसरा. आपण सारे खेळू. मुलांनो, ही गोष्ट ऐकण्यापूर्वी एक एक चित्र मी तुम्हाला दाखवणार. त्यात काय काय दिसतं ते सांगा. या चित्रात काय दिसतंय? मुलं चेंडूनं खेळत आहेत आणि एक मुलगी पायऱ्यांवर बसून खेळ पाहत आहे. त्या मुलीच्या शेजारी कुबड्या दिसत आहेत. म्हणजे मुलीच्या पायामध्ये दोष असणार. बरोबर. या चित्रात काय दिसलं? एक बाई खेळणाऱ्या मुलांशी काहीतरी बोलत आहेत. या चित्रात काय दिसलं? बोलणाऱ्या बाई दुःखी होऊन जाताना दिसतायत आणि मुली त्यांना काहीतरी तक्रार सांगतायत. या चित्रात काय दिसलं? पायात दोष असलेली मुलगी एका कुत्र्याच्या पिल्लाशी खेळत आहे. आणि या चित्रात काय दिसतंय? मुलगी आणि तिची आई कुत्र्याच्या पिल्लाशी खेळतायत आणि बाजूला इतर मुलं मुली बॉल खेळतायत. या चित्रात काय दिसलं? मुलगी आणि तिची आई खूप आनंदी दिसतायत आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाच्या पाठीवरून हात फिरवतायत. या चित्रात काय दिसलं? मुलांचा खेळ संपलेला दिसतोय आणि ते आपसात काहीतरी बोलतायत. या चित्रात काय दिसलं? या चित्रात खेळणारी मुलं मुली पायात दोष असलेल्या मुलीच्या घरात आली आहेत आणि सगळे कुत्र्याच्या पिल्लाशी खेळतायत. या चित्रात काय दिसतंय? या चित्रात पायात दोष असलेल्या मुलीच्या घरात इतर मुलं मुली चेंडूनं कुत्र्याच्या पिल्लाशी पण खेळतायत आणि त्या मुलीशी पण खेळतायत. आता आपण गोष्ट ऐकूया. अंगणामध्ये मुलं खेळत होती आणि रोझी एकटीच बसून खेळ बघत होती. रोझीची आई अंगणात आली आणि म्हणाली, रोझीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे. एक मुलगी म्हणाली, तिच्याबरोबर कसं खेळायचं? तिला नीट चालता येत नाही. हे ऐकून रोझीच्या आईला वाईट वाटलं. ती घरात परत गेली. रोझी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली. कुत्र्याचं एक पिल्लू अचानक रोझीकडे आलं. रोझीनं पिल्लाकडे पाहिलं. अय्या, किती गोंडस पिल्लू आहे हे. आई, लवकर बाहेर ये ना. आई बाहेर आली. पिलाला पाहिलं. तिनं त्याला कुरवाळलं. आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया. रोझी, पिल्लू खरंच खूप गोंडस आहे. ते आपल्याकडे ठेवू. ते तुझ्याबरोबर खेळेल. तू पिलाकडे लक्ष ठेव. तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल. म्हणजे त्याला तुझा लळा लागेल. मी तुला मदत करीन. मुलांचा खेळ संपला. ती आपसात बोलू लागली. तेवढ्यात रोझीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मुलगा म्हणाला, चला आपण रोझीकडे जाऊ. तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे ते आपण पाहू. एक मुलगी रोझीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे. हे कुठून आणलंस? अगं, आणलं नाही, आलंय असंच, रोझी म्हणाली. हे बघ, तुझ्या पिलासाठी आम्ही खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येत जाऊ. पिलाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली. रोझीला आनंद झाला. बरं झालं रोझी, या पिलामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली.